नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल महा क्रेविंग्स. लेझी कोझी विंटर ऑलरेडी स्टार्ट झालं आहे आणि ह्या लेझी विंटरमध्ये जर तुम्हाला इझी आणि झटपट बनणारी रेसिपी पाहिजे असेल तर माझे चॅनल महा क्रेविंग्सला नक्की सबस्क्राईब करा आणि मला इंस्टावर पण फॉलो करायला विसरू नका. खाली बेल आयकनला नक्की प्रेस करा सो दॅट नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा पण मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नोटिफिकेशन जाईल. सो आज जी रेसिपी आपण ट्राय करणार आहे इट इज ऑल्सो व्हेरी इझी टू मेक अँड वन ऑफ माय फेवरेट. सो आज आपण बनवणार आहे पनीर चिली मसाला आणि ह्याचसोबत आपण आज ट्राय करणार आहे लेमन कोरिएंडर राईस. सो कम ऑन लेट्स गेट स्टार्टेड. सो पनीर चिल्ली मसाल्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ऑनियन कॅप्सिकम हे मॅन्डेटरी आहे. सो ऑनियन कसं कट करायचे ते मी तुम्हाला सांगते. याला फक्त असं 2 पीसेसमध्ये तुम्ही डिवाईड केलं आहे ह्याला आणि परत इथून एक कट द्यायचे. आता ह्याचे एक स्लाइसेस करून घ्यायचे. ठीक आहे, तुम्हाला दाखवते कसं. हे ह्याचं प्रत्येक स्लाइस असं आपल्याला डिवाइड करून घ्यायचं आहे. आणि जर जास्तच मोठं असेल तर ह्याला आपण मधनं असं कट करू शकतो. ही नॉर्मल साईज असली पाहिजे. ठीक आहे, बघा मग असं मी इथं ऑनियन कट करून घेतलं आहे. ठीक आहे, ह्या शेपमध्ये आपल्याला ऑनियन कट करायचं आहे, स्लाइसेस करायचे होते. सेम वेमध्ये आपण कॅप्सिकम पण कट करणार आहे. तर वरचा भाग असं ह्याला कट करून घेऊया आपण आणि ह्याला मधनं कट करायचं आहे. सिमिलरली जसं आपण ऑनियन कट केलं तर त्याच शेपमध्ये आपल्याला ह्याला पण कट करायचं आहे. ठीक आहे, आणि आता हे जे आहे खालचं हे हा शेप द्यायचा आपल्याला आणि हीच साईज असली पाहिजे. मग सगळ्यांना आपण आधी कट करून घेऊया. सो कॅप्सिकम आणि ऑनियनला मी ह्या शेपमध्ये कट करून घेतले आणि जी आपली पनीर आहे त्याला पण मी असं क्यूब शेपमध्ये कट करून घेतलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी हे मी कट करून ठेवलं होतं. आता हे जे गार्लिक आहे याला आपण एकदम बारीक कट करून घेऊया. सगळं आपलं ऑनियन कॅप्सिकम गार्लिक आणि कोथिंबीर चॉप करून झाली आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्याचसोबत क्यूबिक शेपमध्ये आपण पनीरला पण कट करून घेतले. आपल्याला जे मसाले वगैरे लागणार आहे पनीर चिली मसाल्यासाठी ते जास्त काय नाही. विनेगर घेतलं आहे इथं मी, सोया सॉस घेतलं आहे, रेड चिली सॉस घेतलं आहे, थोडासा टोमॅटो सॉस घेतलं आहे, हे आपला जिरा पावडर, गोडा मसाला आणि इथं चिल्ली फ्लेक्स यूज करते मी. ठीक आहे, मग हे एवढं आपल्याला लागणार आहे. आता सगळ्यात आधी आपण ह्याला फ्राय करून घेऊया. सगळ्यात आधी आपण पनीरमध्ये थोडं टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर आणि मग आपले जे स्पाइसेस होते ते ॲड करूया. धना पावडर, गोडा मसाला, चिली आणि सॉल्ट. याला छान मिक्स करून घेऊया. पॅन गरम झालं आहे. आता ह्यात आपण टाकणार आहे थोडं ऑइल आणि बटर. ह्यात आपण पनीर ॲड करून घेऊया. याला छान फ्राय करून घेऊया. पनीर फ्राय करून झालं, याला आता आपण काढून घेऊया. सेम पॅनमध्ये परत थोडंसं ऑइल आणि बटरचे क्यूब. आता यात जाईल आपण चॉप करून जे ठेवलं होतं गार्लिक. चिल्लीजचे असे स्लाइसेस मी करून घेतले होते. आता यात कॅप्सिकम आणि ऑनियन याला फ्राय करून घेऊया. छान फ्राय झालं. आता ह्यात आपण सॉसेस टाकूया. सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस मिक्स करून घेऊया.
यात ॲड करूया कॉर्नफ्लॉवर वॉटर आणि थोडंसं विनेगर. एकदम थोडंसं ह्यात आपण सॉल्ट टाकणार आहे, कारण की सॉसेसमध्ये ऑलरेडी सॉल्ट असतो. आता ह्यात आपण आपले फ्राईड पनीर ॲड करून टाकू आणि छान मिक्स करून घेऊया. थोडंसं कोथिंबीर आणि 5 मिनटं ह्याला कुक करू. रेडी होईल आपला पनीर चिल्ली. आपला रेडी आहे. आता आपण बघा मस्त रेडी झालं. आता आपण राईस कुक करून घेऊया. लेमन कोरिएंडर राईससाठी इथं पॅनमध्ये मी ऑइल टाकले आणि आता आपण ॲड करूया बटरला मिक्स करून घेऊया. यात आपण ॲड करणार आहे जिंजर गार्लिक ॲड केलं, मिक्स करून घेऊया. आता ह्यात आपण मी असं रिंग शेपमध्ये ऑनियन कट करून ठेवले, याला ॲड करूया. मिक्स करून घेऊ. ह्यात आपण बेसिक मसाला ॲड करूया. जिरं पावडर, गोडा मसाला, चिली फ्लेक्स आणि स्वादानुसार. ऑनियन कुक झाला आहे आपला. आता ह्यात आपण राईस टाकूया. मिक्स करून घेऊया. तर ह्यात आपण कोरिएंडर टाकणार. लेमन कोरिएंडर राईस आहे, सो लेमन आता स्क्वीज करून टाकूया. मिक्स करून घेऊया. आता आपला लेमन कोरिएंडर राईस पण रेडी आहे. चला आता सर्व करूया. सो आर पनीर चिल्ली मसाला अँड लेमन कोरिएंडर राईस इज रेडी. चला मग आता टेस्ट करूया. सुपर टेस्टी. नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं. थँक्यू.